नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स. आत्ता आपण गाव स्टेशन रोड खंडगे पेट्रोल पंप समोर आहोत. या ठिकाणी काही अनधिकृत असे बॅनर या ठिकाणी लागले होते. त्यावेळेस तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे अतिक्रमण विरोधी पथक या ठिकाणी दाखल झालेले आणि त्यांनी जे लाईटच्या खांबावरील जे बॅनर असतील ते त्या ठिकाणी काढलेले आहेत. तळेगावकरांना अजून एक सूचना द्यावीशी वाटते की या ठिकाणी जे काही अनधिकृत बॅनर असतील ते नगरपालिकेतर्फे काढण्याच्या ऐवजी स्वतःहून कार्यक्रम संपल्यानंतर काढले तर त्यांचासुद्धा थोडा होणार त्रास वाचणार आहे. तळेगावपेक्षा इतर भागातील नागरिक किंवा काही दुसरे व्यावसायिक असतील त्यांची जाहिरातीसुद्धा अनेक ठिकाणी बोर्डवर लावले जातात. या जर त्यांनी योग्य वेळीच काढल्या तर साहजिकच जो नगर परिषद त्यांचा जो त्रास आहे, जो वेळ आहे तो त्यांचा नक्कीच वाचणार आहे. याबाबतचा एक व्हिडिओ आहे, लवकरच आपण जाणून घेणार आहोत. तळेगाव दाभाडे नगर परिषद मार्फत या ठिकाणी जे अनधिकृत बॅनर लावलेले आहेत ते या ठिकाणी आता काढले जात आहेत. काही नगर परिषदचे जे अतिक्रमण विरोधी पथकाची जी गाडी आहे ते सुद्धा आता या ठिकाणी आहे आणि कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी जे बॅनर लागले ते काढून जप्त केले जात आहेत. आता आपण तळेगाव स्टेशन या गाव स्टेशन रोडवरील खांडगे पेट्रोल पंप संबंध या ठिकाणी आहोत. या ठिकाणी त्यांनी तो बॅनर काढून नगर परिषदेच्या गाडीमध्ये टाकलेलं आहे. असं अनेक ठिकाणी जे बॅनर आहेत ते सुद्धा या ठिकाणी त्यांच्याकडनं काढण्याची आता शक्यता वाटत आहे. जर आपल्याला संबंधित अधिकारी भेटलं तर आपण त्याच्याकडे नक्कीच माहिती घेणार आहोत.